हाय हॅलो यूट्यूब फॅमिली, सर्वांचं स्वागत आहे माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये। जय भीम, जय शिवराय सर्वांना। तर आज मी एक मेनू बनवणार आहे। तर ते आहे बघा, तर काय बनवणार आहे मी, हे आहे बीट। बघा, मी बनवणार आहे बीटाच्या पुऱ्या छानशा। तर तुम्ही शेवटपर्यंत बघा ब्लॉग, बघत राहा सर्वांनी। याला छान असं किसून घ्यायचं, मस्त असं किसून घ्यायचं आणि किसल्यानंतर याला करायचं कट, असं कट करून घ्यायचं, कट करायचं। बघा, बघू शकता कट करायचे। तर बघा, याला असं कट करून घ्यायचं, छोटे छोटे पीस करायचे आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं। बघा, मस्त असे छोटे छोटे पीस झालेले आहे आपले करून। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला त्याचं बारीक असं पेस्ट बनवून घ्यायची। दाखवतेच तुम्हाला मी याचा रस बनल्यानंतर, बारीक झाल्यानंतर। नक्कीच बघत राहा सर्वांनी शेवटपर्यंत। बघा, याचे छोटे छोटे पीस झालेले आहे करून। याला आता मी मिक्सरला बारीक करून घेते, छान असं ग्रीन मस्त पूर्ण, जसं आपण हे कसं करतो मसाला वगैरे, तसं पूर्ण बारीक करून घेते। बघाच तुम्ही, याचा मग छान असा रस झाला की आणि पीठ मळून घेऊया आपण। बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग, कसा वाटला नक्कीच। बघा, छान असं मिक्सरला बारीक करून झालेला आहे। याचा आपण आता रस काढून घेऊया, चाळून घेऊया याला छान असं चाळणीने। मस्त खूप छान पुरी बनतं आणि अगदी सोप्या पद्धतीने, जास्त वेळ पण घेत नाही आणि जास्त टाईम पण लागत नाही याला। हे बघा, आता याचं आपण मस्त छान असं चाळून घेऊया याला। बघू शकता तुम्ही, बघा छान असा मस्त रस निघालेला आहे। बघा, ह्या रसाने आता पीठ मळून घ्यायचं आपण छान असं मस्त, मग तळायच्या पुऱ्या। बघा, बघू शकताय, आपल्याला जितका हवा तितका रस निघतो बरं याच्यातून। पीठसुद्धा मळून शिल्लक राहतो, एवढा रस निघतो। आणि तसं पोरं खात नाही, बीट वगैरे खायला नाही बघत बरं, मग असं आपलं काहीतरी बनवून घ्यायचं छान। तर बघा, खूप सारा असा रस निघालेला आहे बीटाचा। आता आपण घेऊया पीठ मळून, बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत। तर बघा, खूप सारा असा रस निघालेला आहे छान। बघा, बघू शकता तुम्ही, फक्त 3 बिटांचा आहे। त्याला किसून वगैरे छान धुवून काढून घेतला आहे। आता याने आपण पीठ मळून घेऊया, पीठ मळून घेऊया। पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीसाठी आणि तर याने आपण असं थोडं 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 टाकून पीठ मळून घेऊया छान असं मस्त। खूप छान बनतं, खायला सुद्धा पोरं खूप आवडीने खातात बरं। बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत, नक्कीच दाखवते मी तुम्हाला। बघा, छान असं आपलं पीठ मळून झालं आहे। बघू शकता तुम्ही, किती लाल लाल कलर आलेला आहे याला, कारण की पूर्ण बिटाच्या रसानेच याला मी मळलेला आहे। पिठाला छान असं मळून घेतलेलं आहे मऊसूत। याला जरा भिजू द्यायचं आणि मग मी बनवते याच्या छान अशा पुऱ्या। तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत। याच्यासोबत आहे आंब्याचा आमरस। आज आमरस बनवणार आहे मी, नंतर पहिले पुऱ्या बनवून घेणार आहे। बघा, मस्त भिजलेला आहे, याला जरा भिजू देते। पूर्ण रस लागलेला आहे याला, जेवढा बनवला होता तेवढा फक्त इतका उरलेला आहे। बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत,
खूप सोपी पद्धत आहे बरं. आता आपण पुऱ्या तळून घेऊया मस्त छान अशा. तेल ठेवलेलं आहे मी तापायला. तेल गरम होईपर्यंत आपण घेऊया पुऱ्या लाटून मस्त छानपैकी. व्हाईटसुद्धा पीठ मळलेलं आहे मी साधंवालं. आणि आपलं बिटाचं पण केलेलं आहे. तर बिटाच्या आपण पुऱ्या बनवणार आहे आणि यांच्या साध्या चपात्या करणार आहे. बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ब्लॉग. बघा आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहे मस्त छान अशा बिटाच्या. आता तेलसुद्धा तापलेलं आहे. आता याला आपण तेलामध्ये तळून घेऊया छान अशा. बघू शकता तुम्ही खूप मस्त झालेले आहे. छान भारी कलरसुद्धा आलेला आहे त्याला. बघा बघा खूप भारी झालेली आहे पुरी मस्त छान अशी. फुगलीसुद्धा छान. बघा बघू शकता हे झालेल्या आहे आपल्या छान अशा मस्त पुऱ्या बनवून. बघा बिटाच्या पण बनवल्या आणि सोबतच मी आपलं साधं पीठ आणि बिटाचं पीठ अशा 2 मिक्स करून बनवलेल्या आहेत. छान अशा पुऱ्या बनलेल्या आहेत आपल्या मस्त खुसखुशीत. खूप अगदी सोपी पद्धत आहे. छोटे मुलं तसं बीट खात नाही तर असा मस्त छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं सोलून आणि मस्त करायच्या पुऱ्या. छान खातात पोरं, आवडीने खातात. माझे तर खातात बाबा आवडीने. आणि याच्यासोबत मी बनवणार आहे आंब्याचा रस, कारण की आता रस बनवायला वेळच आहे थोडा. तर माझ्या ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कसा वाटला ब्लॉग? आवडला तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आवडल्यास. बाय सर्वांना. जय भीम, नमो बुद्धाय. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये.